कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यामधून आमची नावे काढ, अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी मुलीचे दीर अशोक संजय विधाते यांनी मुलीच्या वडिलाला दिली। मुलीचे वडील रामेश्वर कातखडे यांनी तालुका पोलीस स्टेशन गाठून धमकी देणारा अशोक संजय विधाते याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली। तुम्ही तालुका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली की तुम्हाला फोनवरून धमकी मिळाली। कशाची धमकी मिळाली? माझ्या मुलीच्या दीराने अशोक संजय विधाते यांनी मला अंदाजे 10 वाजेला रात्री फोन लावला। त्यामध्ये तो म्हणाला, माझ्या पत्नीचे व माझे नाव काढ आणि माझ्या बहिणीचे व मेवण्याचे नाव काढ। तो रिक्षा चालवतो, तो घरी थांबत नाही आहे, तुझ्या पूर्ण कुटुंबाला संपवी। तुम्हाला जी धमकी दिली त्याचं कारण काय? माझ्या मुलीचं 30 मार्च 2021ला लग्न झालं होतं सुनील संजय विधाते। मोठं त्यानंतर ती 2 वर्षे तिथं राहिली, परंतु त्यांची वागणूक चांगली नव्हती, तिला त्रास होऊ लागला। नंतर ती औरंगाबादला पेपर देण्यासाठी गेली होती, परंतु त्यांची ते काहीतरी बाचाबाची झाली आणि मग मी माझी मुलगी सिंधी काळेगावला थांबली। नंतर मग 2-2.5 महिन्यांनी आमची बैठक झाली। बैठकीमध्ये ते नेण्यास तयार होते, पण आम्हाला असं निष्पन्न झालं, आम्हाला अशी माहिती मिळाली की माझ्या जावयाचे अनैतिक संबंध असल्यामुळे माझी मुलगी जाण्यास तयार नव्हती। मग आम्ही त्यानंतर महिला तक्रार राम भरोसा इथे आम्ही रिसर तक्रार देऊन तिथून आम्हाला राम भरोशामधून तालुका पोलीस स्टेशनला जाण्यास कोर्टामध्ये केस दाखल करण्यास आम्हाला त्यांनी सांगितलं। तर त्यामध्ये आम्ही त्यांच्या कुटुंबातली नावं टाकलेली होती। तर मला दिनांक 10/4/2024 अशोक संजय विधाते यांनी मला अंदाजे रात्री 10 वाजेच्या सुमारास फोन केला व मला धमकी दिली। तो त्यात म्हणाला, माझ्या पत्नीचे, माझ्या बहिणीचे आणि माझ्या मेवण्याचे नाव काढ, नसता मी तुला मारीन, कारण तो रिक्षा चालवतो, तो घरी राहत नाही, मी तुझ्या पूर्ण कुटुंबाला संपवीन।